अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताने नीट यूजी 2026 परीक्षेतील कथित अनियमितता, प्रश्नपत्रिका लीक आणि परीक्षेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागपूर महानगरात सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे संघटनेने संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा अन्याय थांबावा अशी मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये वारंवार होत असलेल्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचेही एबीव्हीपीने नमूद केले। परीक्षा पद्धती अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी तातडीने सुधारणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते। शिक्षा के दलालों को, झूठे मारो सालों को, शिक्षा के दलालों को। मेडिकल एंट्रन्स एक्झाम साठी महत्त्वपूर्ण एक्झाम मानली जाते, परंतु आज कुठेतरी या भारतातल्या नीट यूजी म्हणजे 1 लाख सीट साठी 22 लाख विद्यार्थी बसतात। 22 लाख विद्यार्थी 10 बाय 10च्या खोलीमध्ये अभ्यास करतात, दिन रात्र मेहनत करतात, आपला नैराश्य, आपले एकटेपणा, आपल्या परिवाराचा आनंद सगळं काही सॅक्रिफाईस करतात आणि वर्षभर मेहनत करतात आणि ते जेव्हा परीक्षा द्यायला जातात त्यावेळेस त्यांची परीक्षा फुटी म्हणून त्यांच्या तोंडावर एक उदासीनता दिल्या जाते। ज्या वेळेस हा विद्यार्थी अभ्यास करत असतो तो मोठे स्वप्न पाहत असतो। मोठे स्वप्न पाहताना कोणीतरी विद्यार्थ्यांच्या त्या स्वप्नाच्या मागे एखादा शेतकरी जर बाप असेल तर तो कर्ज काढून विद्यार्थ्यांना शिकवत असेल, एखाद्याच्या घरी दागिने गहाण ठेवून विद्यार्थ्याला शिकवत असेल। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांसोबत एनटीए सारखी जी एक्झाम घेणारी एजन्सी आहे ती एक्झाम घेणारी एजन्सी वारंवार अशा पद्धतीची गडबडी जर करत असेल तर कुठेतरी एनटीएच्या निदेशकांनी इथे राजीनामा दिला पाहिजे। एवढंच नव्हे, ही जांच जरी सीबीआयला सोपले गेली आहे परंतु जिथे दोषी आहे हे सगळं प्रकरणामध्ये एक दोषी नाही, हा पूर्ण नेटवर्क आहे। हे शिक्षा माफिया, हे पेपर माफिया आहे। या पेपर माफियाला, या शिक्षा माफियाला, या भ्रष्ट तंत्रामध्ये ज्या लोकांचे हात आहे या सगळ्या लोकांचे हात कापले गेले पाहिजे अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची मागणी आहे। सोबत ही जी एनटीए कार्यप्रणाली आहे, एक एनटीएची शिक्षा प्रणाली आहे, परीक्षा प्रणाली आहे, याची व्यापक समीक्षा सुद्धा केली पाहिजे आणि कुठेतरी या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून एक विद्यार्थ्यांच्या हितार्थ एक सुरक्षा कमिटी, एक स्थायी सुरक्षा कमिटी स्थापित केली पाहिजे। आणि या कुठेतरी अशा पेपरफुटी ही सामान्य नाही आहे, ही मास लेवलची पेपरफुटी आहे। 95% पेपरफुटी झालेली आहे। ही मास लेवलची पेपरफुटी असल्यामुळे सामान्य नाही तर हे देशद्रोह आहे असं म्हणायला हरकत नाही। अशा लोकांना देशद्रोही म्हणून अटक केली पाहिजे आणि याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। आपल्याकडे आर्थिक घोटाळा झाला तर मोठे कायदे आहे, भ्रष्टाचार झाला तर मोठे कायदे आहे, पण पेपरफुटीला एकही कायदा नाही। तर अशा वेळेस सुद्धा मोठा आणि कडक कायदा वापरण्यात आला पाहिजे। याच्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताद्वारे आज मी पायल किनाके अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय मंत्री म्हणून आज इथे प्रोटेस्ट करते आणि या नीट एस्पिरंट जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की तुमच्या संघर्षामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुमच्या पाठीशी सदैव राहणार। भारत माता की जय, वंदे मातरम। लोकवाहिनीसाठी सचिन झोडापेची रिपोर्ट, नागपूर।